आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडीत थेट तुमच्यापर्यंत। धुळ्यात राज्य निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन। बातमी सविस्तर। धुळे महानगरपालिकेच्या जाहीर झालेल्या निकालात भाजपला एक हाती सत्ता मिळाली असून संबंधित निवडणूक ही सत्ताधारी भाजपने ईव्हीएम घोटाळा करून जिंकल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे। मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनमध्ये 25 ते 30% मते टाकली जातात आणि त्यातून भाजप ही निवडणूक जिंकत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला असून महापालिका निकालाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले। ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। आगामी काळात होणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी जोरदार मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली। सूर्यप्रकाश जनहित न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल, धुळे। महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल पाहता आता तर आम्हाला एकदम खात्रीच झाली आहे की ईव्हीएममध्ये प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड घोटाळा होत आहे। ज्या नगरसेवकांनी आणि जे उमेदवार गल्लीतसुद्धा माहीत नाही अशा उमेदवारांनी 5-5 हजाराचा लीड घेतला आहे। नगरसेवकांना 9-9 हजार 10-10 हजार मतं भेटतात, हे फक्त धुळ्यात होऊ शकतं। या ईव्हीएममध्ये 25 ते 30 म्हणजे जवळपास 3000 मतं एकदम टाकली जातात। त्याच्यानंतर परत डुप्लिकेट मतं केली जातात, शाई पुसली जाते आणि मतांवर मतं होत राहतात। म्हणून या यंत्रणेवर निवडणूक आयोग आमचा आता विश्वास राहिलेला नाही। या निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजेत। कर्नाटक सरकारने नुकतंच धोरण आखलं आहे की सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर होतील। निवडणूक आयोगाचा अत्यंत तकलादू जो युक्तिवाद आहे की कागदावर खर्च होतो आणि मतमोजणीला उशीर लागतो, हे एकदम तकलादू कारण आहे। आपण मागच्या वेळेस पाहिलं की त्या निवडणुकांचे निकाल झाले आणि आपल्याला एक महिना निकालाची वाट पाहावी लागली। म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी सामील आहेत धुळ्यातील। आम्ही नम्र विनंती करतो की या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत। अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, तीव्र आंदोलन छेडू आणि त्या अनुषंगाने जे काही परिणाम होत असतील त्याला सर्वस्वी हे शासन जबाबदार राहील, या निमित्ताने सांगू इच्छितो। घोषणा द्या, घोषणा। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।